नमस्कार. मार्मिक संवाद न्यूज अर्थात MS न्यूजच्या माध्यमातून मी रवी वसंत सोनार, पंढरपूर. मार्मिक संवादच्या मार्मिक कट्ट्यावर आज आपण आमचे मित्र श्री विनोद पोद्दार यांच्याशी संवाद साधणार आहोत. त्यांची नुकतीच महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई या संघटनेच्या पंढरपूर शहराध्यक्षपदी निवड झालेली आहे. त्याबद्दल त्यांचं अभिनंदन. नमस्कार. नमस्कार पोद्दार साहेब, प्रथमतः तुमचं अभिनंदन. धन्यवाद सर. आता मार्मिक संवादच्या मार्मिक कट्ट्यावर आमचे जे दर्शक पाहत आहेत त्यांना आपला परिचय आणि आपल्या पत्रकारितेची सुरुवात केव्हा झाली याबद्दल थोडक्यात सांगा. नमस्कार, मी विनोद बाबूराव पोद्दार. या वृत्तपत्र क्षेत्रामध्ये गेले 20 वर्षापासून मी कार्यरत असून या नूतन वर्षी माझी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई शाखा पंढरपूर शहराध्यक्षपदी निवड झालेली आहे. गेल्या 20 वर्षांमध्ये मी वृत्तपत्रातील विविध भागामध्ये काम केलेलं आहे. जाहिरात, वितरण, वसुली, संपादकीय, मार्केटिंग या पूर्ण क्षेत्रामध्ये मी काम केले. सध्या मी दैनिक तरुण भारत संवाद या वृत्तपत्रामध्ये वितरण विभाग प्रतिनिधी म्हणून काम करतो आहे आणि दैनिक शिवनिर्णय या वृत्तपत्राचा मी विभागीय प्रतिनिधी म्हणून काम पाहतो आहे. धन्यवाद पोद्दार साहेब. आता तुम्ही ज्या संघटनेमध्ये काम करता त्या संघटनेची कार्यपद्धती, त्यांची उद्दिष्ट याबद्दल थोडक्यात आम्हाला सर्वांना सांगा. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई ही गेल्या अनेक वर्षापासून पत्रकार क्षेत्रामध्ये काम करते. या संघटनेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 30 ते 35 हजार सदस्य असून पत्रकार, बातमीदार, वार्ताहर आणि वृत्तपत्रातील कर्मचारी असा या सदस्यामध्ये लोकांचा सहभाग आहे. ग्रामीण आणि शहरी भागातील पत्रकारांना एकत्र घेऊन हे संघटना काम करते. दरवर्षी अधिवेशन घेऊन पत्रकारांच्या विविध मागण्या ज्या असतील त्या एकत्रित करून शासन दरबारी मांडण्याचं काम या मोठ्या प्रमाणात, चांगल्या प्रमाणात केलं जातं. या व्यतिरिक्त ज्या गरजवंत पत्रकारांना आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रामध्ये किंवा वैयक्तिक अडचणी काय असतील तर त्यांच्यासाठी व्यक्तिशः प्रत्येक जिल्ह्यातल्या समितीनुसार त्या लोकांना त्या पद्धतीनं त्यांना सहकार्य केलं जातं. हे या संस्थेचं वैशिष्ट्य आहे. या संघटनेचं सगळ्यात महत्त्वाचं जबाबदारी आमचे प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे आणि प्रदेश सरचिटणीस माननीय डॉक्टर विश्वासराव आरुडे सर हे काम पाहतात आणि संपूर्ण महाराष्ट्राचा वर्षातून किमान 1-2 वेळेस ते दौरा करतात. त्या भागातील पत्रकारांचे संवाद साधणे, त्यांच्या अडीअडचणी जाणून घेणे, त्या परिसरामध्ये कार्यक्रम घेणे आणि असा त्यांचा वर्षभराचा कार्यक्रम असतो. आणि आम्हीसुद्धा त्यांच्या कार्यपद्धतीचा पूर्ण अवलंब करून या इथं कामकाज केलं जातं. गेल्या अनेक वर्षापासून मी या संस्थेचा सदस्य आहे. त्यामुळे अनेक पत्रकारांचे विविध प्रश्न मार्गी लागलेले आम्ही स्वतः अनुभवतो आहे. पोद्दार साहेब, आता तुमची संघटना एवढी राज्यस्तरावरती काम करते. बरेच तुमचे हजारोमध्ये तुमचे सभासद आहेत. मग या मोठ्या संस्थेचा तुम्ही इथं पंढरपूर शहराध्यक्ष म्हणून काम पाहता. मग हे पाहत असताना पत्रकारांसाठी, पंढरपूरचे असतील किंवा राज्यभरातील पत्रकारांसाठी काही संकल्प किंवा काही काम करण्याचं तुमच्या डोक्यामध्ये या वर्षभरात आहे का? त्याचं कसं झालं आहे, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे विभागीय कार्याध्यक्ष राजेंद्र कोरके पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पंढरपूर शहर आणि तालुक्यामध्ये काम करतो. यावर्षी आम्ही प्रथम गेल्या 4-5 दिवसाखालीच मिटिंग झाली. त्या मिटिंगमध्ये आम्ही असं ठरवलं की आपल्या पत्रकारांच्या पाल्यांचा सन्मान करणे, शिक्षण क्षेत्रात प्रावीण्य असलेल्या किंवा विविध क्षेत्रामध्ये काम करत असलेल्या पाल्यांचा सत्कार करायचा, त्यांना मोटिवेशन द्यायचं. त्याच्या व्यतिरिक्त आपल्या वृत्तपत्रामध्ये कर्मचारी असणारे कर्मचारी आणि पत्रकार बांधव यांना जर उद्योग क्षेत्रात जर जायचं असेल तर त्यांना तज्ज्ञाकडनं मार्गदर्शन मिळवून देण्यासाठी प्रयत्न करायचा. करिअर गायडन्स, त्यांच्या करिअर गायडन्ससाठी त्यांना मार्गदर्शन करायचं. याच्या व्यतिरिक्त त्यांना समाजाच्या प्रवाहामध्ये आणण्यासाठी
सामाजिक बांधिलकीतून कोणत्या पद्धतीने आपल्याला त्यासाठी काय करता येईल त्यांच्यासाठी आणि त्यांना योग्य प्रभावात आणून त्यांना आर्थिक सक्षम करण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. हे झालं तुमच्या पत्रकारांच्या विषयीची संकल्पना. परंतु आपण ज्या समाजामध्ये वावरतो, वागतो, राहतो त्या समाजामध्ये अनेक प्रश्न असतात. कोणताही समाज, कोणतंही गाव असू दे, कोणतंही ठिकाण असू दे, त्या ठिकाणी समस्या ह्या असतात म्हणजे असतात. मग आपल्या पंढरपूर आणि परिसरामध्ये काही समस्या नेहमीच असतात. मग या समस्या सोडविण्यासाठी किंवा त्यांचं प्रमाण कमी करण्यासाठी तुमच्या डोक्यामध्ये काय संकल्पना आहे का? पंढरपूर शहर हे फार मोठं अध्यात्म शहर आहे. येथे वर्षातून 4 वेळा मोठी वारी होती. अनेक लोक इथे येतात. दररोज जर अभ्यास केला तरी 40,000 तर लोक आपल्या पंढरपूर 40-50,000च्या आसपासचे लोक इथे येतातच. इथं असणाऱ्या वाहतुकीच्या अडचणी, पिण्याच्या पाण्याच्या अडचणी किंवा रस्त्याच्या घाण, इतर अनेक अडचणीला त्या लोकांना सामोरे जावं लागतं. या अनुषंगानं आम्ही वेळोवेळी यापूर्वीसुद्धा त्या विभागाच्या अधिकाऱ्यांना भेटणं, करणं, सांगणे या गोष्टी केलेल्या आहोत. वृत्तपत्रातून त्यांना बातम्या देणं वगैरे या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. पण आता ह्या वर्षी आम्ही असं नियोजन केलं आहे की वारी कालावधीच्या अगोदर आपण ह्या सगळ्या सूचना त्या अधिकाऱ्यांना, प्रशासकीय अधिकाऱ्यांना देऊन आपण त्या योग्य पद्धतीनं करता येईल आणि जास्तीत जास्त वारकऱ्यांची सेवा सुविधा त्याच्याचबरोबर पंढरपूरकर शहरातील जे नागरिक आहेत त्यांना असणाऱ्या सेवा सुविधा ह्या योग्य आणि चांगल्या पद्धतीने मिळाव्यात म्हणून आम्ही एक विशेष योजना करून त्यावर आम्ही काम करणार आहोत. पोद्दार साहेब, तुम्ही सांगितलं की आपल्या पंढरपूर शहरामधील सर्वात मोठा उत्सव म्हणजे आषाढी वारी आणि त्या खालोखाल कार्तिकी वारी. या उत्सवानिमित्त किंवा या वारीच्या निमित्तानं संपूर्ण महाराष्ट्रातून म्हणण्यापेक्षा भारतभरातून, जगभरातून वारकरी आपल्या पंढरपूरला येत असतात. मग या लोकांची काही गैरसोय होती असे तुम्हाला जाणवले आहे आणि त्यासाठी तुम्ही प्रशासकीय अधिकारी, राजकीय पुढारी, विविध संघटनांचे पदाधिकारी यांच्याशी संवाद साधणार आहात. परंतु आजपर्यंत तुम्हाला प्रशासकीय अधिकारी असतील किंवा आध्यात्मिक क्षेत्रातील मान्यवर असतील, राजकीय पुढारी किंवा वेगवेगळ्या संघटनांचे जे आपले पदाधिकारी आहेत किंवा शाळा, कॉलेजेस यांचे सहकार्य कसं मिळतं तुम्हाला आजपर्यंत? त्यांचं सहकार्य चांगलं आहे सर. म्हणजे आपण जेव्हा काही सूचना मांडू तर त्यांनी सगळ्या पर्यायी सूचना सांगतात, अडीअडचणी सांगतात किंवा त्यांना होणारा त्रास होतो. कसं प्रशासनामध्ये काम करत असताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मनुष्यबळाची कमतरता असते. त्यामुळे अनेक अडचणींना त्यांना सामोरं जावं लागतं. ते आम्ही डोळ्यानं पाहिले. वृत्तपत्र प्रतिनिधी म्हणून बातमीदारी करत असताना अनेक पैलू डोळ्यासमोरून जातात. काही वेळेस आपल्याला समन्वय साधून या गोष्टी करणं अत्यंत गरजेचं मला वाटतं. पोद्दार साहेब, आत्ता तुम्ही उल्लेख केला की समन्वयावरून मला एक गोष्ट तुम्हाला विचारायची आहे की पंढरपूर आणि परिसरामध्ये पत्रकार लोकांसाठी खूप काम असतं. कारण दररोज येणारे लोक, त्यातून घडणाऱ्या घटना, त्याचबरोबर अख्ख्या भारतातून वेगवेगळे अधिकारी, पुढारी, मंत्री यांचा वावर असतो. मग यामुळं पंढरपूरला काम जास्त आहे. मग 8 तासाचं तुमचं काम होतच नाही. बऱ्याच वेळेला 10 तास, 12 तास, 14 तास तुमचं काम होतं. मग हे सर्व करताना आपल्या कुटुंबाकडे थोडंसं दुर्लक्ष होतं का? आणि जर झालं तर मग तुम्ही त्या कुटुंबाची समजूत कशी घालता किंवा त्याचा ताळमेळ कसा लावता? सुरुवातीपासून ह्या तर असल्यामुळं विवाह झाल्यानंतर आमच्या सौभाग्यवती सोबत असल्यापासून त्यांना माहिती हे पत्रकार क्षेत्रात काम करतात. पूर्वी डे नाईट शिफ्टमध्ये काम केले असेल म्हणून त्यांना या गोष्टीची सवय आहे. राहिला विषय आमचा वैयक्तिक म्हणलं तर आमची सगळी पूर्ण कुटुंबाची जबाबदारी आमच्या घरचेच सांभाळतात. बरं. आणि आम्ही पूर्ण वेळ या क्षेत्रासाठीच काम करतो आणि यातनंच जो वेळ मिळतो आम्हाला तो आम्ही परिवारासाठी देत असतो. म्हणजे स्वतःचं काम सांभाळत कुटुंबाची जबाबदारी सांभाळायचं काम तुम्ही अतिशय छानपणे करता. अतिशय चांगली गोष्ट आहे. आता पत्रकारिता हा व्यवसाय नसून एक व्रत आहे. मग हे व्रत करताना काही चांगल्या गोष्टी किंवा काही मनाला यातना देणाऱ्या, दुःख देणाऱ्या घटना घडत असतात. तर अशा काही घटना तुमच्या बाबतीत घडलेल्या आहेत का? आणि असतील तर ते आम्हाला एखादी चांगली आणि एखादी मनाला त्रास होणारी किंवा वेदना देणारी घटना असेल तर ती सांगा.
सगळ्यात महत्त्वाचा आनंद मला यात वाटतो, या क्षेत्रामध्ये मी आलो माझ्या वडिलांच्या प्रेरणेने. मी तरुण भारत माझी सुरुवात, तर तरुण भारत सोलापूरमध्ये माझी सुरुवात आहे. कॉलेज जीवनापासून मी सुरुवात केली यामध्ये. मला सगळ्यात आनंदाची गोष्ट असं वाटते की या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या वृत्तपत्रामध्ये सामाजिक भान आणि समाजाला एक विशिष्टपूर्ण संदेश देणारी पत्रकारिता होती, ती मी डोळ्यानं पाहिली. त्या लोकांसोबत मला काम करता आलं आणि त्यांच्या विचारसरणीमुळं मी सोशल पत्रकार होऊन बसलो आहे. सामाजिक पत्रकार आहे. या अनुषंगानेच मी समाजाकडे पाहतो. आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट म्हणजे कसं आहे, मी ह्या सहवासात लहानाचा मोठा झालो आणि माझ्या जी जीवनाची पुंजी आहे ती मला प्रेरणादायी लोक आहेत, ह्याच्यासाठी मला फार आनंद वाटतो. ही झाली आनंदाची गोष्ट. परंतु अशी एखादी घटना असेल की ज्यामुळं आपल्याला तो प्रसंग बघितल्यावर किंवा ती घटना पाहिल्यावर, ऐकल्यावर, त्याची बातमी करताना मनाला असं दुःख होतं की यातना होतं, अशी कुठली एखादी बातमी किंवा घटना एखादी आहे का? पत्रकारितेत काम करत असताना माया, प्रेम, ममता, कठोरता ह्या सगळ्या गोष्टीचा मनावर प्रभाव पडता कामा नाही, तरच आपण एक सक्षम पत्रकार होऊ शकतो. तर दुःखाची गोष्ट म्हणल्यानंतर एकच आहे की ह्या कामाचं सर्वसामान्य माणसापासून किंवा सामाजिक प्रतिष्ठेपासून पत्रकार हा वंचित राहतो. एवढंच एक दुःख आहे याच्यामध्ये की बाबा पत्रकारांच्या बघण्याचा दृष्टिकोन, त्यांना ट्रीटमेंट देण्याचा दृष्टिकोन, त्यांना वागणूक देण्याचा दृष्टिकोन, ह्याच्यामध्ये जो समाज प्रभावामध्ये फरक पडला आहे, ह्याच्यावर आम्हाला दुःख वाटतं. आता तुम्ही सांगितलं की तुमचा अनुभव मोठा आहे आणि तुम्ही बऱ्याच ठिकाणी तुम्ही काम केलेलं आहे आणि हे सर्व करत असताना वेगवेगळे मान्यवर या क्षेत्रामधले तुम्ही सांगितलं मगाशी की खूप मोठ्या लोकांशी तुमचा संपर्क आला, त्यांच्यासोबत तुम्हाला काम करता आलं. मग हा सर्व अनुभव तुमच्या पाठीशी आहे. परंतु आता नव्यानं काही युवक, युवती, मुलं, मुली किंवा ज्येष्ठ लोकंसुद्धा याच्यामध्ये येऊ पाहत आहेत. मग त्या सर्वांना तुम्ही सल्ला म्हणून काय सांगाल? सध्या पत्रकार क्षेत्रामध्ये काम करत असणारे आणि नव्याने या प्रभावात येणाऱ्या सर्व पत्रकार बंधू आणि भगिनींना माझी नम्र विनंती आहे, सामाजिक भान ठेवून पत्रकारिता करणं हे सगळ्यात महत्त्वाची जबाबदारी आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वाचन, लेखन याच्यावर प्रभुत्व पाहिजे. समाजातल्या प्रत्येक घडामोडीवर आपलं लक्ष केंद्रित पाहिजे. समाजाच्या चांगल्या गोष्टीला प्राधान्य देऊन त्याला प्रसिद्धी देणे गरजेचं आहे. चुकीच्या गोष्टीला पांघरून न घालता कठोरपणे लिखाण करणं गरजेचं आहे, असं मी त्यांना सांगू शकतो. म्हणजे एकंदरीतच निरपेक्ष भावनेने, त्रयस्थ वृत्तीने पत्रकारिता केल्यास त्याला यश 100% मिळतं. तर मंडळी, मार्मिक समाज न्यूजच्या मार्मिक कट्ट्यावर हे होते आमचे मित्र श्री विनोद पोद्दार. त्यांची नुकतीच महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई या संघटनेच्या पंढरपूर शहराध्यक्षपदी निवड झालेली आहे. त्यांना त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा देऊयात आणि थांबूयात. धन्यवाद. नमस्कार.